50 किलो वजन लागतं. माझं वजन जास्त असल्यामुळे मला काही इथे जाता येणार नाही. बहिणीला पाठवलं आहे, बघू किती चॉकलेट उचलते. अनलिमिटेड चॉकलेट उचलू शकतो आपण याच्यामध्ये, जेवढ्या उचलणार तेवढ्या आपल्या. आता आम्ही चाललोय गो कार्टिंग करायला. चला आता आम्ही निघालो आहे वेण्णा लेकवरून मॅप्रो गार्डनला. बघू आता तिकडे काय काय होतं काय नाही. खूप छान असं वातावरण इकडे. तर मॅप्रो गार्डनला जाता जाता गो कार्टिंगसाठी आम्ही मध्येच थांबलो रस्त्यात आणि आता गो कार्टिंग करतोय. बघू खूप एक्साइटमेंट आहे. आता आम्ही चाललोय गो कार्टिंग करायला. चला तर खूप मजा आली गो कार्टिंग करून. बेकार एन्जॉय झाला, एकदम मजा आली. आता निघालो आम्ही मॅप्रो गार्डनला. तर मॅप्रो गार्डनला जाता जाता रस्त्यातच थांबलो आम्ही स्ट्रॉबेरी घ्यायला. महाबळेश्वरची सुप्रसिद्ध स्ट्रॉबेरी खूप छान गोड. आणि तर महाबळेश्वर पाचगणी रोडला मॅप्रो लागतं आणि तिकडे ज बिगेस्ट ॲक्वेरियम ऑफ महाराष्ट्र आहे. तर आपल्याला तिकडे काही विजिट करता येणार नाही कारण तिकडे काही व्हिडिओ फोटो वगैरे लावून नाही त्याच्यामुळे. चला तर आता आपण जाऊ मॅप्रोला. मॅप्रो गार्डनला पोहोचलेलो आहे. बघू आता पुढे काय काय चॉकलेट वगैरे काय काय भेटते. व्हिडिओमध्ये बनून राहा, तुम्हाला दाखवतो मी काय काय स्टोअर वगैरे काय काय मॅप्रोचे गेम्स आणि ते. तर आम्ही एंट्री केलेली आहे मॅप्रो गार्डनला. छान असं वातावरण इकडे. तर इकडे हा ट्रॅक्टर टायर रिबाउंड म्हणून गेम आहे. फायनली मॅप्रो गार्डनला एंट्री केलेली आहे. खूप छान वातावरण आहे इकडे, मस्त वाटतंय. गार्डनला एंट्री केल्या केल्या सगळ्यात पहिल्यांदा तर आपण फॅलेरो लूटसाठी आलेलो इकडे. बघू शकता ती चॉकलेटांची लूट करायची इकडे. तर अशा पद्धतीची फॅलेरो लूट करायची असते, बघू शकता तुम्ही. तर इकडे 50 किलो वजन लागतं. माझं वजन जास्त असल्यामुळे मला काही इथे जाता येणार नाही. बहिणीला पाठवलं आहे, बघू किती चॉकलेट उचलते. अनलिमिटेड चॉकलेट उचलू शकतो आपण याच्यामध्ये, जेवढ्या उचलणार तेवढ्या आपल्या. गार्डनमध्ये एंट्री केल्यावर अजून खूप हे म्हणून गेम आहे. तो जो आहे तो बास्केटबॉलसारखा तो बॉल टाकायचा असतो त्याच्यामध्ये. तर हा एक बॉल घेऊन त्याच्यात टाकलं तर आपल्याला हे जे आहे हे टेडी टाईप टॉईज भेटतात. तर आपण हुप द हे म्हणून गेम खेळणार. हा बॉल आपण त्याच्यात टाकणार आहोत. बघा तर इथे फॅलेरो लूटच्या बाजूलाच आपल्याला इंस्टाग्राम मिरर बघायला भेटतो. बघू शकतात तुम्ही, इंस्टाग्राम मिरर लावलेला आहे इकडे. गार्डनमध्ये फॅलेरो चॉकलेट सगळ्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बघू शकतात तुम्ही. खूप मस्त वातावरण, मछली जल की राणी इकडे. वाव, असं दुःख पसरलेलं आहे पूर्ण. छान असा व्ह्यू आहे मॅप्रो गार्डनचा. ते भरपूर असा शांत टाइम स्पेंड करू शकतात तुम्ही. गार्डनला आल्यानंतर भरपूर सारे असे सिरप्स आहेत साऱ्या फ्लेवरमध्ये.
इकडे असे भरपूर सारे गेम आहेत, आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतीलच मॅप्रोला एंट्री केल्यावर. आता इकडे वेगळाच काहीतरी गेम आहे, बघू काय आहे तो. याच्यामध्ये बॉल टाकायचं काहीतरी आहे, बघू. तर याच्यामध्ये बॉल टाकल्यानंतर ह्या बकेटमध्येच बॉल राहिला पाहिजे. आपल्याला टॉय मिळेल याच्यानंतर. बॉल मध्येच राहिला तर आपल्याला हे टॉय भेटतील. 150 रुपये काय केलेले आहे आपले. बॉल काय आला नाही मध्ये. तर मॅप्रोमध्ये आल्यावर आपल्याला आईस्क्रीम देखील मग बघायला मिळतं. मॅप्रोचं स्पेशल आईस्क्रीम आहे. मला जास्त टाईम झाल्यामुळे महाबळेश्वरमध्ये आम्ही जास्त टाईम हा मॅप्रोमध्ये स्पेंड करत आहोत, कारण दुसरे पॉईंट तर काय आता बघायला भेटणार नाही. त्यामुळे आम्हाला आता सध्या इथे मॅप्रोमध्येच स्टे करून थोडंसं एन्जॉयमेंट करायला मिळत आहे, म्हणून आम्ही इथेच थांबतोय. वाव, सुंदर असे फुलं आहे इकडे, जबरदस्त. आल्यानंतर आपल्याला सर्व वेगवेगळ्या प्रकारचे असे फुलं देखील बघायला मिळतील. बघू शकतात तुम्ही इथे शेवंता पण आहे, सगळं असं. बाकी तर नावं नाही माहिती मला, पण बाकी असे मस्त छान असे फुलं आहे इथे. खूप छान असे फुलं आहे. आणि इथे एक पिंजऱ्यावाली मछली पण आहे. खूप सुंदर असा वेल आहे. काय नाव असेल काय माहिती नाही मला, तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की का नेमकं याचं नाव काय आहे ते. खूप छान आहे हे फुलं, वेलासारखे फुलं आहे. कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मलाही माहीत पडतील. महाबळेश्वरला तर आलो, पण जास्त टाईम झाल्यामुळे आम्हाला काही तिकडे थांबता आलं नाही. दुसरे पॉईंट काय कवर करता आले तर नाही, पण मॅप्रो गार्डनला आलो. थोडं इकडे टाईम स्पेंड करण्यासारखं आहे. रात्र जरी असली तरी इथे 10 वाजेपर्यंत चालतं आहे सर्व काय गार्डनमध्ये. चॉकलेट वगैरे काय ते सगळं प्रोडक्ट आहे तिथे. सिनू इकडे गार्डनमध्ये खूप एन्जॉय करत फिरू राहिली, बघा तुम्ही. सिनू बेकार एन्जॉय करून राहिली गार्डनमध्ये आल्यावर. नुसता चॉकलेटा खाऊ राहिली ती इकडे आल्यावर. कार चॉकलेटा खाऊन घेतलेल्या आहे तिने. मॅप्रोमध्ये आल्यावर नुसत्या फॅलर चॉकलेट खाल्लेलं आहे. इथे काय काय आहे आता इथे फ्रूट्स आहेत, ताजे ताजे फ्रूट्स, त्यापासून बनवलेले ज्युसेस आहेत वेगवेगळे. खाकरा आहे, त्यानंतर वेगवेगळे फ्लेवरचे वेगवेगळे चॉकलेट्स आहेत. वेगवेगळे फ्लेवर आहेत. मॅप्रोचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, सगळे फ्लेवर्स आहे, बघू शकतात तुम्ही. ते मॅप्रोचे म्हणजे लिक्विड्स पण आहे इथे, ज्यूस वगैरे करून पिण्यासाठी. असं ज्यूस वगैरे सगळं भेटेल इथे ह्याच्यामध्ये करून. तर आपण ज्यूस वगैरे देखील बनवून पिऊ शकतो. असे मॅप्रोचे सगळे प्रोडक्ट आहे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये. खूप सारे प्रोडक्ट आहे मॅप्रोचे. ज्यूस टेस्टिंग पॉईंट आहे, तिथे ज्यूस टेस्ट करता आहे. ज्यूस टेस्टिंग पॉईंट. सिरप ज्यूस वगैरे टेस्टिंगसाठी दिले आहेत. बघू, एंट्री करताच टेस्टिंग पॉईंट आहे इथे ज्यूसचा. इथे टेस्ट करायला भेटेल आपल्याला. असे वेगवेगळ्या ठिकाणी टेस्टिंग पॉईंट आहे, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये सर्व बघायला मिळतं इथे. सर्व स्नॅकरी प्रोडक्ट्स वगैरे सर्व टेस्ट करायला भेटतील आपल्याला. मॅप्रोचा खाकरा देखील भेटतो आपल्याला. बघू शकता तुम्ही, मॅप्रोचा खाकरा पण आहे इथे, सोबत घी पण आहे. मॅप्रो गार्डनला आल्यानंतर प्रत्येक गोष्टीची इथे टेस्ट करायला मिळेल तुम्हाला. चॉकलेट असो, सिरप असो, काय पण असो, सर्व गोष्टीची टेस्ट करूनच तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता तिथे. असं काही नाही का तुम्ही डायरेक्ट घ्या असं. तिथे सर्व गोष्टीचं टेस्ट घ्या आणि मग तुम्ही घेऊ शकता. इथे खाकरा टेस्टिंग पॉईंट आहे, बघू कसं लागतं. खाकरा टेस्टिंग. टोमॅटो. तर इकडे सर्व टोमॅटो मस्ती, चीज मस्ती, मेथी आणि नूडल मसाला अशा प्रकारचे सर्व प्रकारमध्ये असे खाकरा बघायला मिळतील आपल्याला. तर सिनू शॉपिंग करत फिरत इकडे मॅप्रोला. बघू शकतात तुम्ही, सिनू शॉपिंग करत आहे. मॅप्रोचा गुलकंद देखील आहे इकडे, जबरदस्त. फ्रूट जॅम, मिक्स फ्रूट जॅम आहे. तर मॅप्रो गार्डन हे खूप मोठं आहे. इथे वेगवेगळे सारे प्रोडक्ट आहे. इथे जॅम आहे, गुलकंद आहे, फ्रूट्स आहे आणि चॉकलेट्स आहे. सगळं भरपूर असं काय काय प्रोडक्ट आहे इथे. जेवढं बघाल तेवढं कमीच आहे इकडे. म्हणते का स्ट्रॉबेरी चॉकलेट पण आहे असं सांगा म्हणते. सिनू शॉपिंग करत फिरते बघा तुम्ही. हां, इकडे काय काय सिनू?
हां तू काय काय घेतलं हां असं तर मॅप्रोमध्ये शॉपिंग केल्यावर आम्हाला एक झाड मिळालं एक रोपटं शोचं असं त्या बाहेर मुळा देखील आहे लाल मुळा मिनी मुळा लाल आहे आणि गाजर देखील आहे आणि ही महाबळेश्वरची सुप्रसिद्ध स्ट्रॉबेरी देखील मुळा कापल्यानंतर मधून पांढराच असतो आपला जसा मुळा असतो तसाच महाबळेश्वरचा ब्लॉग मी इथंच संपवतो मॅप्रोमध्ये कारण आता अंधार झालेला आहे खूप वेळ झालेला आहे आता घरी जातो मी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब देखील करा धन्यवाद